नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद की जे आपल्या ब्लॉगला बघताय, आम्हाला भरभरून सपोर्ट करतायत, त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो। आणि व्हिडिओ बनवण्याचा मोटिव्ह जो आहे, तर ही गाडी आहे स्प्लेंडर प्लस E20 वाला मॉडेल आहे। ही जी गाडी आहे ही आहे आपली रेग्युलर गाडी J2 स्प्लेंडर प्लस, ही आहे BS4। तर ह्या सर्व गाड्यांमध्ये आता एक नवीन असा एक प्रॉब्लेम येऊन राहिलेला आहे, गाडी रेस न होणं किंवा रेस झाली तर जास्त रेस राहणं, एक्सिलेटर वरतीच अटकून राहणं। या मॉडेलमध्ये असा प्रॉब्लेम आहे की एक्सिलेटर वरतीच ओपन राहतो। या मॉडेलमध्ये पण तोच प्रॉब्लेम आहे, एक्सिलेटर वरतीच राहतो आणि या मॉडेलचा इंजेक्टर जाम होतो। तर या पाठीमागचं एक सर्वात मोठं कारण म्हणजे असं आहे की जे आपल्या आजच्या काळामध्ये आपल्याला इंधन भेटते, पेट्रोल भेटते, ते पहिले E20 भेटत होतं, आता E18 वर गेलेलं आहे। E18 म्हणजे 80% वर गेलेलं आहे। तर हे E18 पेट्रोल आपल्या गाडीला सपोर्ट नाही करत। त्याच्यामुळे काय होतं की नेमकं या स्प्लेंडरचा सेटर जाम होतो, या स्प्लेंडरचं इंजेक्टर जाम होतं, त्या स्प्लेंडरचं सेटर जाम होतो। तर सर्वात जास्त ह्या गोष्टी टाळण्यासाठी आपल्याकडे जर E20 बाईक असेल तर तिच्यामध्ये ते पेट्रोल चालेल, BS4 किंवा J2 त्या गाडीमध्ये ते पेट्रोल चालणार नाही। त्याच्यासाठी जास्तीत जास्त पंपावर पॉवरचं जर पेट्रोल भेटत असेल तर या मॉडेलमध्ये पॉवरचं पेट्रोल टाका आणि या मॉडेलमध्ये E20चं चालेल। कारण की E20 हे जे पेट्रोल आहे हे पूर्णतः ऑर्गॅनिक तयार केलेलं आहे कंपनीनं, जे की मक्केपासून केलेलं आहे किंवा तांदळापासून केलेलं आहे। तर अशा पंपावर जाणं टाळा की जिथे जास्तीत जास्त प्रमाणात E20 पेट्रोल भेटल तिथे कृपया करून पेट्रोल टाकू नका। जिथे पॉवरचं पेट्रोल भेटल तिथे या BS4 आणि J2 गाडीमध्ये आपण टाकू शकता। आणि E20 साठी आपल्याला गाडी लागल, E20च गाडी लागल, E20 गाडीच ही E20 पेट्रोलला सपोर्ट करल। आणि हे जे इंजेक्टरचे प्रॉब्लेम येत आहेत हे बिलकुलली E20 पेट्रोलमुळेच येत आहेत। जास्तीत जास्त सर्व्हिस करते वेळेस आपण E20 पेट्रोल जो वापरतो त्यावेळेस कार्बोरेटर, सेटर आणि इंजेक्टर क्लीन करावं, ही एक माझं बेस्ट सजेशन राहील। धन्यवाद।